वैराग पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने रूटमार्च संचालन संपन्न। नमस्कार, मी इंद्रायणी सुतार, पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। दिनांक 14 मार्च 2024 रोजी वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूटमार्च आयोजन करण्यात आले होते। यावेळी रूटमार्च करता सीआयएसएफचे 2 अधिकारी व 48 जवान, वैराग पोलीस स्टेशनचे 1 पोलीस अधिकारी व 11 पोलीस अंमलदार, सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथकाचे 23 जवान तसेच 9 होमगार्ड सदर रूटमार्च करिता हजर होते। सदरचा रूटमार्च वैराग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे उपळे दुमाला येथे सकाळी 11:10 ते 11:30 पर्यंत घेण्यात आला। तसेच वैराग या ठिकाणी 12 वाजता ते 12:30 वाजता घेण्यात आला होता। दरम्यान सदरचा रूटमार्च शिवाजी चौक, एसटी स्टँड परिसर, गांधी चौक, चाटे गल्ली, मधला मारुती चौक या मार्गाने घेण्यात आला। सदरचे संचालन हे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते। सदरचा रूटमार्च वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहपोलीस निरीक्षक श्री बामणे व पीएसआय पवार साहेब यांच्या समवेत संपन्न झाला। पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे, वैराग।